शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम तयानुवादी क्रोध काम धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रदक्ष एका जनार्दनी शिव निवारी कळे काळाचे भेव वाचे वदता शिवनाम तयानुवादी क्रोध काम विठाला महायोग पीठे तटे भीमारथ्यम वरम पुंडरीकाय दत्तुं मुनीन्द्रे समागते तिष्ठन्तमानन्द कंद प्रब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं समचरण सरोजं सान्द्रनीलाभुतावं जगन्निहितपाणि मण्डनानं तरुणत्वसीमाला गन्धर्वं काञ्चनात्रं सदयधवलसं विठ्ठलं चिन्तयामि
पांडुरंगा करू प्रथम नमान दुसरे जन समजाच्या त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुगा जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूचे ते नमस्कार आता नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अपारमुपा पांडुरंगा विनवी तुरंग दाशमी सेवका वचन ते को ऐकावे तुझी स्तुती वेद करिताची भागला निवांताची थेला नेते नेते ऋषीमणी भौषित विजना वणिता तुझे गुणना सरती तुका मने ते काय माझी वाणी जे तू जीवा खाणी कीर्ती दिवा नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अपरमुपाय पांडुरंगा विनवी तुरंग दाशमी सेवका वचन ते ऐकावे वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती मद रंकाची विनंती कर जोडितो कधी काळी आपण असावे जवळी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी अगदी विद्वजनापासून साधा आवाज करा एकदम बेस कमी करा थोडा बेस जाडा आवाज कमी करा हॅलो हॅलो ध्यानस्थो जागृत असलेले माझे माय पित्या तथा बंधू भगिनींनो प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी अगदी विद्वजनापासून सर्व सामान्य माणसांच्या घरात ज्यांनी आपलं स्थान निश्चित केलं आहे इथून मागही होतं आताही आहे सूर्यचंद्र आहे तोपर्यंत राहणार आहे असे असणारे देवमान्य संत संत मान्य संतांनी लोकमान्य संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट नामपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आज कीर्तन सेवे करता घेतलेला आहे विठ्ठला विठ्ठला तसेच अभंगाचा धावता भावार्थ असा आहे संत एकनाथ महाराज या अभंगातून काय प्रतिपादन करत आहे शिव भोळा चक्रवर्ती तो कशानं भोळा महाराज त्याची भक्ती केली नामस्मरण केलं चिंतन केलं अनुष्ठान केलं मग तुम्ही रागाना करा त्यागाना करा वैतगाना करा तरी तो काय शिव भोळा चक्रवर्ती तो शिव भोळा आहे म्हणून त्याचं स्मरण आपण जर मनामध्ये हृदयामध्ये धारण केलं ना तर आपल्या मुखातून काय वाचे वदता शिवनाम एकदा महाराज आपल्या मुखामध्ये त्याचं नामस्मरण आलं ना जणू काही तर आपल्याला कुठल्या गोष्टीचे काम क्रोध बाधा बाधत नाही बर मग या गोष्टी आपल्याला संक्षिप्तपणे समजल्या लक्षात आल्या आणि लक्षात आल्यानंतर मग आपण काय होतो 4 पुरुषार्थ ज्याला म्हणतात त्या पुरुषार्थाच्या साखळीमध्ये जाऊन बसतो नाही जणू त्या लाहिणीत जाऊन बसतो म्हणून ते पुरुषार्थ कोणते मिळतात धर्म अर्थ काम मोक्ष या 4 गोष्टी आपल्याकडे प्रवक्षाने आल्या ना बाबा मग शिव देखता प्रत्यक्ष हो मग तुम्ही कुठल्याही संकटात जरी असले कुठल्याही कालखंडात जरी असले पण तुम्ही त्याचं नामस्मरण चिंतन करत जर असले तर एकनाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी शिवा निवारी
कळी काळाचे भेव वाचे वदता शिवनाम तयान भारी क्रोध काम असा या अभंगाचा संक्षिप्तपणे धावता भावार्थ आहे. विठ्ठला समजला अभंग? मग जाऊ का घरी मी? काय लोकांना अभंग समजत नाही. मला तुम्ही काय अभंग सांगितलं आम्हाला नाही समजला. समजल्यावर मग कीर्तन कसं केलं तर चालतंय असं काही नाही ना. बर, निवृत्तीनाथाच्या यात्रेवरून जसं आलोय ना, आज महिना व्हायला आला, सर्दीनं एवढं जाम पकडलंय, सर्दी सोडायलाच तयार नाही महाराज. लई गोळ्या खाल्या, आताही 4 खाल्या गोळ्या बरं का, 4 गोळ्या खाल्या. एक तर काय, महाराज लोकांना सर्दी होऊ नये, महाराज लोकांना सर्दी होऊ नये. कारण कसं, जेवायचं त्याच तोंडाना, सांगायचं त्याच तोंडाना, पाठ करायचं त्याच तोंडाना, तेव्हा एवढं तोंड कुठं कुठं लावायचं नाही का? एवढं तोंड कुठं कुठं लावायचं? कमीत कमी देवानं 2 तोंड द्यायला पाहिजे होते. राहू दे महाराज, राहू दे, मी सांगतो नंतर तुम्हाला. कमीत कमी 2 तोंड द्यायला पाहिजे होते. एक इकडनं, एक इकडनं. हे खायचं आणि हे बोलायचं. सर्दीनं एवढं जाम पकडलं महाराज. जाऊ दे, आपल्याला झाली चालेल, पण बाई माणसाला कधी होऊ नये. हसत आहे म्हणून नाही का होऊ नये. काय झालं? कारण एखाद्याच्या घरी पाची पकवण्याचा समजा बेत असला, काय चुकलंय का? चुकलंय नाही, चुकल्या सांगा जा बरं का. पाची पकवण्याचा जर बेत असला आणि त्याच्यात विशेष पदार्थ म्हणजे कोणता असतो? श्रीखंड किंवा बासुंदी. मग बाईला काय म्हणाला, जरा कड देऊन टाक, पण तिला म्हणा कड नको देऊ, कडे कडे निघून जाय. विठाला विठाला परिहार देणे हे कर्तव्याचा आद्यकर्तव्य असते. भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने प्रभावित असलेल्याचे नामचिंतन सेवा म्हणजे ते महाशिवरात्र. त्या निमित्ताने ही सेवा मला करण्याचा योग आला. मी परमभाग्य समजतो. आमचे परमस्नेह मित्र कृष्ण महाराज कमांकरजी यांनी आम्हाला सूचित केलं, महाराज तुम्हाला ही सेवा करावं लागेल. मला अचानकपणे नियोजन आलं. आता आम्ही गुत्तीलच होतो, पण आता त्यांच्या शब्दाला मान द्यायची पाळी आली. म्हटलं ठीक आहे, म्हटलं येऊ. पण ते देवाला काळजी असते म्हणे. मग 2 वाजवणारे घेऊन या. आताच फोन केला, आता हा पर्व काय चालू आहे. मग शिवाजी बोलना फोन केला, हे म्हणा आताच मी कांद्याची गोण टाकली. म्हणलं कुठं? खळ्याव का? ते म्हणणे बांधावर टाकली म्हणत. म्हणलं चला, मला आपल्या संघ गायला जायचंय, महाराजांचा फोन आला. म्हणलं ठीक आहे म्हणे येऊ. तसं तो कार्यसिद्धी करून घेतो. कोण? तो भोळा विठ्ठला विठ्ठला. ज्याप्रमाणे अखिल बोध ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा या अभंगावरती मला बोधण्याची बुद्धी देईल, त्याप्रमाणे मी हा अभंग सोडवण्याचा प्रयत्न करीन. या अभंगाचं असंच चिंतन असं सांगू शकत नाही. ज्याप्रमाणे माझ्या बुद्धीचा प्रवाह ज्या दिशेनं चालेल त्या दिशेनं मी चालणार आहे. काही ठिकाणी आडफाटे पण येतात, त्यांनाही तोंड द्यावं लागतं नाही का? विठाला विठाला एक ठिकाणी कीर्तनाला गेलो. शिवरात्रीच कीर्तन होतं. आणि महाराज आमच्याकडे 1000-2000 लोक असतात म्हणे कीर्तनाला. म्हटलं चालेल, मला काय प्रॉब्लेम नाही बाबा, मला कुठं दुसरं काय सांगायचं नाही, कुठं सोयरी करायची. म्हटलं कीर्तन दमदार करावं लागेल. कीर्तनाला गेलो, उगीच 5-7 जण बसलेले.
आणि 2-4 महिला वयोवृद्ध. पण ते असे चाणक्य होते महाराज. मी शब्द काढला का शब्द पकडायचे. मी म्हटलं जरी थोडे असल तरी गर्दी कमी असल पण दर्दी आहे म्हटलं. लई लोकांना सांगितल्यापेक्षा थोड्या लोकांना समजलं ना कीर्तन ते सफल होतं, सार्थकी लागतं. विठ्ठला विठ्ठला गर्दी नसली तरी चालेल पण दर्दी असावी. काय दर्दी असावी. जसं बा नवरा बायको राहते, नवरा बायको असल्या कारणानं मग आता मुलं बाळा कुठं जास्त आहे. 1-2 मुलं बाळा होतात. मुलाचं लग्न होतं, मुलीचं लग्न होतं. मुलाचं लग्न झालं तो लगेच वेगळा होतोय. राहते कोण? दोघं नवरा बायको. एखादा दिवस त्यांच्या जीवनात आनंदाचा दिवस येतो आणि नवरा म्हणतो बायकोला, अगं आज काय बेत करते? बेत शब्द कसा? आज काय बेत करते म्हणे. स्वयंपाक काय करते? ती म्हणे काहीतरी चवे धवेचं खाऊ म्हणलं. काय म्हटले? काहीतरी चवे धवेचं खाऊ. आता चवे धवेचं खाय म्हटल्यानंतर मग ती म्हणते एक काम कर ना, थोडा तुम्ही चुलीपाशी या ना. चुलीपाशी या या म्हटल्यानंतर बरं आलं. मग ती कढई ठेवी. ती कढई ठेवल्यावर तुमच्या सल्यानं काय होऊ द्या म्हणा. काय तुमच्या सल्यानं काय होऊ द्या. मग काय टाकू? आता ते चवेनाच बनवणार ना. मग काय टाकणार? जिरे टाक, मिरे टाक, लसूण टाक, हळद टाक, अद्रक टाक. आणि तो म्हणतो तेल टाक ना, अजून तेल टाक ना, अजून तेल टाक. आणि सप्तेची पंगत असल्यावर अरे काय पाहतो वत पाणी विठाला विठाला थोडे थोडे असले तरी चवेना खातात महाराज. या ठिकाणी प्रमाण आले होते. थोडे हाय चित्त साय झाल्या, चित्त साय झाल्या, चित्त साय झाल्या. थोडे हाय थोडे तरी असले तरी परंतु तुमचं चित्त माझ्या शब्दाकडे साह्य झालेलं आहे महाराज. या ठिकाणी एकनाथ महाराज काय सांगताय महाराज? त्या तोंडानं आपण काय केलं पाहिजे? कोणतं नाव घेतलं पाहिजे? शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध क्राम. या ठिकाणी एक दृष्टांत आलेला आहे. गोंदवलेकर महाराज आपल्याला नामाचं महत्व सांगतात. कारण का नाम नामी परमात्म्यापेक्षा काय नाम श्रेष्ठ आहे. नाम नामी परमात्म्यापेक्षा नाम श्रेष्ठ आहे. कसं श्रेष्ठ आहे? मग ते कुणाचंही घ्या तुम्ही, पण ते श्रद्धेनं घेतलं पाहिजे, आदरपूर्वक घेतलं पाहिजे, ध्यानानं घेतलं पाहिजे, मनानं घेतलं पाहिजे, चिंतनानं घेतलं पाहिजे. गोंदवलेकर महाराज या ठिकाणी एक दृष्टांत सांगताय. ती नामाची जागा काय आणि ते नामाची खून काय? गोंदवलेकर महाराज सांगताय एक बांधावरती वारुळ होतं. आणि वारुळ कोण बनवतो? मुंग्या बनवतात. सोय कोणची होती? नागोबाची. बरोबर आहे ना? आता नागोबाची सोय होती. परंतु पहिला रस्ता हा दुर्गम होता. लोक बांधानं यायचे, बांधानं जायचे. परंतु त्या बिळामध्ये असा विषारी सर्प दडलेला होता. लोकांना समजलं महाराज या बिळामध्ये विषारी सर्प दडलेला आहे, इथून जर आपण गेलो तर काय होईल? मरण पावल. मरण पावल्यानंतर जो तो मरणाला भीतोच महाराज. मग काही ग्रस्त गोंदवलेकर महाराजांकडे आले. म्हटलं महाराज या नागाला बाहेर काढायचं, कशा पर्यानं काढलं पाहिजे? गोंदवलेकर महाराजांना सांगितलं तुम्हाला 2 पर्याय दिला.
तुम्ही एक काम करा म्हटलं, कडुलिंबाचा पाला आणा आणि कस्तन आणा. कस्तन म्हणजे पहिले काय म्हणायचे, थंडीच्या टायमाला सासूला घेऊन ये, जाळात टाकून. असं चालेल का आता करून? सासू म्हणायचे ना त्या टायमाला. त्याला कस्तन म्हणतात गवताचं. ते कस्तन घेऊन या, तो कडू लिंबाचा पाला एकत्रित करा, ते पेटवा. पेटवल्यानंतर त्या कडू लिंबाचा धूर होईल, त्या कस्तनाचा धूर होईल. धूर झाल्यानंतर महाराज तो धूर काय करा, त्या बिळामध्ये सोडा, अर्थात टाका. त्याने तो बिळातून जो विषारी सर्प दडलेला आहे ना महाराज, तो निघून जाईल म्हटलं. प्रक्रिया समजली आणि त्यांनी ती प्रक्रिया केली, परंतु सर्प काय गेला नाही. सर्प न गेल्यामुळं परत ते महाराजांकडे आले. म्हटलं महाराज तुम्ही जे सांगितले, पण त्यांनी सर्प काय गेला नाही राव, तो तिथंच दडलेला आहे. मग दुसरी पर्याय का? मग दुसरी काय म्हटलं, 3 दगडाची चूल करा आणि त्या 3 दगडाच्या चुलावरती असं मोठं पितळाचं भगुलं ठेवा आणि त्या भगुल्यामध्ये पाणी ठेवा. त्या पाण्यामध्ये काळं मीठ टाका आणि कडक उकळी येऊ द्या. कडक उकळी आल्यानंतर ते पाणी तुम्ही एखाद्या बादलीत घ्या, मग्ग्यात घ्या आणि काय करा, त्या वारुळात टाका. त्या वारुळात बिळात सोडा आणि सर्प हा निघून जाईल का राहील? गेलाच पाहिजे. बर म्हणे मग सर्प निघून गेला, तो सर्प कोण? तो सर्प म्हणजे आपल्या या शहरातला काय सांगितलं, विकल्प. काय सांगितलं? विकल्प. ज्ञानोबारा या ठिकाणी एक ववी खर्च करतं काय, तैस विकल्पाचे वहाणे काटे देखोनी सणाने जे मती भ्रमाचे पासवणे घेते चिना. अरे बाबा त्या ठिकाणी असे विकल्प दडलेले, विकल्पाचे वाहने काटे देखोनी सणाने, ते काट्याप्रमाणे टॉर्च करतात. म्हणून त्या ठिकाणी आपण काय करतो, जायला घाबरतो. तसं आपल्या मुखामध्ये किंवा या हृदयामध्ये नाम यायला काय होतं, घाबरतं का? नाही येत महाराज. नाम कधी येतं? ज्या टायमाला तुम्ही एखाद्या अंधाऱ्या रात्रीतून चालल्यानंतर मग काय म्हणतो, राम 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 राम. काय म्हणतो? आता राम येईल का? त्याला सतत राम संग ठेवावा लागतो. विठ्ठल त्या हृदयामध्ये आपण कोण धारण केलं पाहिजे? कोण धारण केलं पाहिजे? साठवेला हरी जिहे हृदय मंदिरे. त्याच मंदिर या ठिकाणी नाही का, तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू. क्रिभ्रांतीची कामू विषयावरी विषय एकच झाला पाहिजे. विषय तो त्यांचा नारायण विषय झाला. मग काय करायचं? हरी हरी तुम्ही म्हणारे सकाळ, हरी हरी तुम्ही म्हणारे सकाळ, हरी हरी तुम्ही म्हणारे भगवान श्री विश्व तुकोबाराय सांगतात, हरे हरे तुम्ही मनारे सकळ
तेने माया जाळ तुटतील आणि नका पडू गबाळांचे भरी ते त्याही थोरी नागवन. नागासारखे डसणारे महाराज. कोण? नागासारखे डसणारे. म्हणून आपण त्या फंद्यात नाही पडायचं. आपण कोणत्या फंद्यात पडायचं? भजन करूया विठ्ठला विठ्ठला. नाम नामी परमात्म्यापेक्षा नाम श्रेष्ठ आहे. कसं श्रेष्ठ आहे बघा. एक तुम्हाला रामायणामधला प्रसंग सांगतो म्हणजे जेणेकरून आपल्या लक्षात येईल. एकदा 3 माता एकत्रित आल्या. रामप्रभूजीची आई कोण? कौसल्या माता. हनुमंतरायांची माय कोण? अंजनी माता. अगस्त्य ऋषींची पत्नी कोण? लोबा मुद्रा. या 3 माता एकत्रित आल्यानंतर 3 माता एकत्रित आल्या आणि 15 मिनिटं शांत बसल्या. असं होईल का? होणारच नाही. तो धर्मराजाचा शाप आहे. मी एवढं नाही सांगणार. बायांची वाजती घाटी, नाही दादाची फिरती वाट. ते 3 माता एकत्रित आल्या आणि 15 मिनिटं शांत झाल्या असं नाही. जसं त्या शांत राहत नाही. आता तुम्हाला सांगायचं काय, ते एक सामाजिक दृष्टांत सांगतो. म्हणजे इथं कोणी आहे का तुमच्यातलं? नाही ना. तसं राग नाही यायचं ना. कारण कसं राहते व आमच्या बोलले लय मोठं वादळ आहे, फेटा ठेवून द्यावा लागतो. म्हणजे आपल्याच घरात आपलंच खायचं म्हणजे चोरीनं खायची पाळी आली. काय झालं आता एक दृष्टांत सांगून टाकतो. मी तुला फ्रेश करतो. नाही दादाची फिरती वाटी. आता ठीक आहे. आता जरा लाईट वगैरे रात्रीचे दिवस राहते. पहिले दिवस कसे होते? दिवसभर लाईट नव्हती आणि रात्रीची लाईट यायची. ती कधी यायची? 12, 12:30, 1 वाजता लाईट यायची. आता लोक कसं आहे, आपलं पीक पाणी केलं म्हणजे एवढं कबाड कष्ट करून समजा आपण ते पीक बोयलंय, पेरलंय, ते लहानचं मोठं केलं, त्याला पाणी भरणंच आहे. ते काय वेस्टेज जाऊन द्यायचं? म्हणजे हे रात्रीचं बिचारं शेतकरी त्या पाटामध्ये जाऊन झोपतं. झोपल्यानंतर जेव्हा लाईट येईल ते ऑन करून ठेवतं. लाईट आल्यानंतर ते पाणी आलं का त्याच्या अंगाला लागत तेव्हा ते उठतं. रात्रीचे बिचारे पाणी भरतात, वामतात, जागृत होते. कधी येईल ते सांगता येत नाही. लोड शेडिंगचे दिवस होते. असंच एक शिनलेलं भागलेलं रात्रभर पाणी भरलं. त्या कामाच्या गणगणीमध्ये त्याला ती धाडी दुखी करायचं लक्ष नाही राहिलं. बायको त्याला लय वैतागली. जरा तोंड का पाच जा, हा पागुलबा झालाय, जरा खरडून या. आणि त्याला रागच आला. मग सकाळी रात्रीचं पाणी भरून आलं, गेलं नाही दादा का. आता नाही दादा का गेल्यानंतर आता जाऊन त्या खुर्चीवर बसलं. जसं त्या खुर्चीवर बसलं जसं त्या खुर्चीवर डोकं ठेवलं ना तसं ते झोपी गेलं. रात्री जागृत होईल ना हो. झोपी गेल्यानंतर याला मनकर दाढी. आता दाढी कर म्हटल्यानंतर मने आणि ते वस्त्री दाढी करायला सुरुवात केली. दाढी बिडी केली पण आता मिशेची कट राहिली होती. हे तसंच झोपी गेलं. याला माहीतच नाही. हे जागृतीनं जाम होईल. तेवढ्या त्या नाही दादा एक जण आला. म्हणे काय? कारण एक महिला माता खळ्यावरती गेली होती. त्या खळ्यावरती वासरांना जनावरांना चारे आणण्यासाठी ती गवताची पिंडी असते ती घेऊन आली. त्या पिंडीवरती एक विंचू आला आणि तो विंचू त्या पिंडीवरून बाईच्या हातावर आला. हातावर आल्यानंतर त्या विंचानं काय केलं, हा रस्ता लय कडक होता, हा रस्ता मऊ लागला. त्याने ठणकन ठणका दिला. बाई बॉम्ब मारायला लागली. आता बॉम्ब मारायला आल्यानंतर म्हणे बरं अरे म्हणे बाईला विंचू चावला. काय म्हणे? विंचू चावला. म्हणे उतरवणारा कुणी आहे का या गावात? तर त्याच्यात म्हणे हा आपला नाही दादा आहे म्हणे. बाबा नाही दादा आहे म्हणे. आता मग एक जण त्याच्याकडे पळत आलं. त्या बाईला घरी आणलं. घरी आणल्यानंतर मग नाही दादा आपला दाढी करीत होता. आता दृष्टांत आलो म्हणून सांगतो बरं का. हा तो विषय नाही आहे.
आणि तो म्हणे बाबा हे आमच्या बाईला म्हणे विंचू चावला, तेवढा विंचू तुम्ही उतरवा. तर यांना वाटलं काहीतरी मंत्र येत असतील. तो म्हणे हा कुठे बाई म्हणे घरात आहे म्हणे. हा लगेच तो दाढी सोडून आला. दाढी सोडून आल्यानंतर महाराज ती बाई असते त्या वट्ट्यावर बसलेली होती घराच्या. आणि मग आला कुठे बाई म्हणे काय बाईला विंचू झालं. बाई कल्लोळ करू लागली काय करावा. मग काही लोक म्हणे बाबा दादा काय मंत्र टाकायचे टाका म्हणे. तर म्हणणं मंत्र बिंत्र नाही म्हणे. मग काय बाईला श्वाक देऊ म्हणे. श्वाक तर म्हणे असं काय करतो म्हणे श्वाक. म्हणे हो म्हणजे श्वाक दिला तर विंचू वितरतो म्हणे. बरं ठीक आहे. मग एकानं वायर आणली, पिन आणली वायर आणल्यानंतर मग ती पिन त्या प्लगमध्ये टाकली आणि मग याच्याकडं 2 वायरी दिल्या. कोणाकडं नाही दादाकडं 2 वायरी दिल्या. आणि 2 वायरी दिल्यानंतर आहे ना एक जण म्हण नाही दादा याच्यात करंट आहे का पाय. करंट आहे का पाय. आता ते जरा हुशारच होतं ना. एखाद्याला मान दिला ते कायच्या काय करतं. मग त्यानं काय केलं ते 2 वायरी अशा होता ना लगेच हाता बोट लावलं चिटकलं ना. चिटकल्यानंतर त्याला असं करायला लागलं. म्हणजे असं काय करतो म्हणे यालाच चढायला आला काय विंचू रे म्हणे. ते मरल ती चिटकू राहिले. मी एकानं बटन बंद केलं तेव्हा ते सुटलं. एकानं विचारलं नाही दादा करंट आहे का. तुम्हाला असं वाटतच नाही बा आपल्या गावामध्ये एखादा कारू जागावा. मला काय महाराजा भेट. अरे तू तर लय बहादूर आहे म्हणे. मी विंचू उतरवतो. अरे मग विंचू उतरवण्यासाठी तर मग टेस्ट घ्यावाच लागेल ना. तुम्ही ते उतरवणे 16 मी चालू म्हणे माझ्या दुकानावर. गेले हे त्याच्या टपरीवर. आता टपरीवर गेल्यावर आता हे जे रात्रीचं आलं होतं ना हे झोपेलच होतं. हे कवा गेलं कवा आलं हे माहीतच नाही झालं. आणि मग आता याची फक्त मिशाची कट मारायची होती. मग यानं काय केलं ते वस्तारा घेतला. आता म्हटलं मिशाची कट मारावं. ते मिशाची कट मारायला गेलं तर म्हणे वस्तारा का चालणार रे. वस्तारा का चालना म्हणे. एक जण बाजूला होतो जरा जोरात दाब जरा. कारण का त्याचा हात काय होता बद्रीवेल होता. एक जण म्हणून जोरात दाब. जसं जोरात दाबलं ना खटकन अर्धी मिशी उतरवली. मिशी उतरवलं मग याला समजलं अरे इथे मिशी उतरली. हाताला तर काही वेद नाही काही जाणवत नाही. त्याला समजलं आता हे जर उठलं तेवढ्या झटक्यात ते उठलं खांदा मोफरेल टाकले. ते आरशे काय पाहिलं नाही त्यांनी. भुकेलं होतं रात्री जागृतीनं व्याकुळ होतं. खांद्यावर मोफरेल टाकली निघालं घरी निघाल्यावर हे काही चर्चेच केली नाही ना. तो म्हणा झालं का म्हणा झालं जा घरी म्हणून. हे घरी गेलं. घरी गेल्यानंतर मग आपल्या घरासमोर गेल्या चपला काढल्या वस्त्री घुसल्या बायकोनं तांब्यात पाणी आणलं होतं. तांब्यात पाणी घेऊन आल्यावर लई गुलगुल हसायला लागली. कवाच हसत नव्हती. त्या दिवशी नेमकी हसली. म्हणा काय बात आहे कवाच हसत नाही कायम रागाना पाहते ना आज लई गुलगुल हसते. ती म्हणा हसू नये मग काय करू. म्हणा काय झालं कोणी स्वांग आणलं. मी स्वांग तुम्ही नेमकं झालं काय. ती म्हणे आरशात पाय 50 पैसे घे दुसरी उतरून ये. मग या आरशात समोर गेल्यानंतर मग पाय तिच्या गडबड आहे काय. मग त्यानं काय केलं तसंच माघारी फिरलं पण इकडे नाही दादा ना. त्याने ते आपला बाड बिस्तारा गुंडाळून ना लगेच गुल. त्याला माहिती आता याला समजलं हा माझा घुम्या घातल्याशिवाय राहणार नाही. त्यानं लगेच गावाला पशार. तो आला त्या टपरीवर आला. त्याला म्हटलं हा कुठे गेला. दुसऱ्याला विचारलं. तो म्हणे गेला गावाला. तो म्हणे कधी येईल. दुसरी मिशी उगावल्या. नाही दादाची फिरती वाटी बाई माणसाची वाजती घाटी. ते काय शांत बसू शकत नाही. आपला दृष्टांत आला म्हणून एक फ्रेश करण्यासाठी सांगितलं तुम्हाला. आणि मग कौशल्या माता म्हणती भैया माझ्या रामप्रभूजीने 400 किलोमीटर सेतू बांधल्यानंतर मग त्या ठिकाणी रावणासंग युद्ध केलं आणि सीतेला कुठं आणलं अयोध्येला आणलं. फार परिक्रमा लागली फार परिश्रम झाले. आणि मग दुसरी शांत बसली असं का. अंजना माता काय म्हणती आओ तुमचं राहू द्या. माझ्या हनुमंतरायानं जर ठरवलं असतं ना ज्या वेळेस सीतेचा शोध करायला गेला ना त्या अशोकवनामध्ये
त्यांनी ज्या वेळेस तिथं ती बघितली होती ना, तिथून त्यांनी लगेच खांद्यावर टाकली असती, इथं आणली असती, हा समुद्र बांधायची गरजही नसती. आता तिसरी आली. तिसरी कोण म्हणती? लोभामुद्रा. अगं तुमच्या दोघीचा राव द्या. काय म्हटले? दोघीचा राव द्या. म्हटलं काय? मी माझ्या नवऱ्याला आज्ञा केली असती ना, पतिदेव, तर त्यांच्याकडे एवढं नामाचं सामर्थ्य होतं. ते कुणाचे उपासक होते? भोळ्या शंकराचे उपासक होते. कारण का? त्यांनी समजा ठरवलं असतं तर एक वंजुळीमध्ये समुद्र साठवला असता आणि रावण स्वतः होऊन सीता इथं घेऊन आला असता. तर एवढी प्रक्रिया करायची गरजच नसते. विठ्ठल एक सूर्या ते आकाश गिळिले, एक चुळी से सागर आती भरिले, तैसे मज मुख्या करवी बोलविले अनर वाच्य तुम्ही कोण? ज्ञानोबराय सांगतात. एक आकाशी सूर्या ते धरिले कोणी? कोण धरायला गेलत? हनुमंतरा. एक चुळीचे सागरात ते भरिले कोणी? अगस्त ऋषीने. कोणता नामाचा जप होता? ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, हर बोल नमो शिवाय. कारण का? या तिन्हींची अशी चर्चा चालत असल्यानं काय झालं महाराज? बाजूलाच राम प्रभूजीचे भक्त हनुमंतराय तिथं बसलेले होते. नाखिल कोट ब्रह्मांड नायक राम प्रभूजी हनुमंतर ह्यांना आज्ञा करताय, हनुमंतजी तुम्ही त्या मातांना नामाचं महत्व सांगा. काय म्हटले? मातांना जरा नामाचं महत्व सांगा. मग हनुमंतराय तिथं आले आणि आल्यानंतर हात जोडले आणि मग हा बोल हनुमंता, तुम्ही जे आता ही विवाद घातलेला होता ना, माझं ऐका. ज्या वेळेस तुम्ही म्हणता ना हा 700 किलोमीटर समुद्र बांधला, त्यावेळेस आम्ही वानरांनी काय केलं? एक एक दगड न्यायचो आणि समुद्रात टाकायचो, परंतु तो दगड पाण्यामध्ये बुडून जायचा. नीळ जामवंत यांनी एक आयडिया लढवली. आयडिया लढवल्यानंतर तो म्हणे असं नाही करू, एक टाकला का एका लगेच टच झाला पाहिजे. मग त्यासाठी काय करावं लागेल? एकावरती रा, दुसऱ्यावरती मग एकावरती रा टाकलं, दुसऱ्यावरती म टाकलं, तेव्हा दगड जॉईंट झाला. राम नावाना तो सेतू तयार झाला. आलं का लक्षात? बर, आता तू जे म्हणते माय हनुमंतराय म्हणतात कमी आज घटकावर समजा 700 किलोमीटर 7 समुद्र पार गेलो, माझ्याकडं कोणतं डिझेल आहे पेट्रोल होतं? कोणतं डिझेल पेट्रोल होतं? अरे माझ्या मुखामध्ये काय होतं? राम. माझ्या मुखामध्ये राम होता. रामाच्या सामर्थ्यावरती तिथपर्यंत गेलो. आणि ही जागा, ही जी लोभामुद्रा म्हणती, ही कोणत्या सामर्थ्यावर म्हणती? तिच्याही नवऱ्याने अखंड ओम नामाचा जप केलेला. विठ्ठल एवढंच काय? हे सांगितल्यानंतर थोडा विनोदाचा दृष्टात सांगितलं. राम प्रभूजी तुम्ही सगळं ऐकलेलं असेल. तर या वानर कंपनीनं समजा या समुद्रात दगडे टाकले आणि तरले, आपण एखादा टाकून पाहावा. मग रामप्रभूजीनं काय केलं? एक दगड घेतला, असा टाकला, तो लगेच तळच गाठला. दुसरा घेतला, तोही टाकला, तोही गेला. तिसरा घेतला, तोही गेला. चौथा घेतला, तोही बुडाला.
म्हटलं अरे हे वानर लोकांचे दगड तरतात आणि आपले का नाही तरत. आणि मग मागून जसं माणूस एखादं समजा मोटरसायकलवरून पडलं ना तर ते स्वतःला काय लागले ते नाही पाहत, दुसऱ्यानं कोणी पाहिलं का ते पाहते. तसं रामप्रभूजीनं असं मागं फिरून पाहिलं तर हनुमंतर असे. रामप्रभूजी म्हणतात हनुमंतराय तू पहिल्याच दगडाला, तुम्ही कधी आले म्हणलं पहिल्याच दगडाला. अरे म्हटलं हे कसं देवा, तसं नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. देवा तुझ्या नामाचा महिमा तुम्हाला ना, हा तू आम्हाला विठ्ठल. म्हणून नाम खूप मोठं आहे. नाम नामी परमात्म्यापेक्षा नाम श्रेष्ठ आहे. नामामुळे समुद्र पार केला, नामामुळे सेतू बांधला गेला, नामामुळे समुद्र प्राशन झाला, नामामुळे वाल्मिक ऋषी झाला नाही का. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिकी नामी तिन्ही लोकी. हा अहो ज्ञानोबर आहे, एवढी मोठी उपमा देतात. या नामाचा अंतच नाही. गगनाच्याही पलीकडे गगनाऊनी वाढ नाम ज्ञानोबा काय सांगतात. गगनाऊनी वाढ नाम आहे, ज्ञानदेव कुसे निवृत्तीशी चाड. कारण का नाम नामी परमात्म्यापेक्षा नाम श्रेष्ठ आहे. या नामाचं अनुसंधान कोणी कोणी केलेलं आहे महाराज. बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये श्रीमद भगवद्गीतेवरती कोणत्या संत महात्म्याने टीका केलेली आहे सांगा. श्रीमद भगवद्गीतेवरती आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या संत महात्म्याने टीका केलेली आहे. हा कोणी हा आळंदीतले संत आहे. हा ज्ञानोबर आहे ना टीका केली. त्याला काय म्हणतो आपण ज्ञानेश्वरी. ज्ञानोबर आहे जी श्रीमद भगवद्गीता ही संस्कृत होती आणि प्राकृत केली का तुम्हा आम्हा जड जीवांना समजावा म्हणून. जसं समजा तुम्हाला मी एक श्लोक सांगतो. अंतकालेच मामेव स्मरणम कत्वा कलेवरम य प्रयाती समदभावम याती नास्त्यत्र संशया. काय अर्थ झाला याचा, काय अर्थ झाला सांगता येईल तुम्हाला. याचा अर्थ जो शेवटच्या क्षणी माझं स्मरण करीन तो माझ्या देहाशी एक विलीन होईल. याचा अर्थ असा होतो. आता तुम्हाला ज्ञानोबरायांची ओवी सांगतो. म्हणून या परी माते अंतकाली जाणत साते जे मोकली ती देहात तिमीच होती. हे थोडं थोडं समजलं असेल. म्हणून या परी माते जो समजा माझं स्मरण करत असेल तो सुद्धा माझ्या स्वरूपाशी एक विलीन होईल. पण आपल्या विश्वसंत जगद्गुरु तुकोबरायांना सामान्य प्रमाण टाकलं नाही का. तुका म्हणे तुका पार नाही, तुका म्हणे तुका पार नाही, तुका म्हणे तुका पार नाही, तुका म्हणे तुका पार नाही. हरी जाता नामाल मुका तुका म्हणे तुका पार नाही, तुका म्हणे तुका पार
नाम आले मुखा तुका म्हणे सुका पार नाही, या तीन स्टेप मांडलेल्या आहेत. मग म्हणून ती ज्ञानोबा राहींना ती ज्ञानेश्वरी प्राकृत भाषामध्ये केल्यानंतर ज्ञानोबा राहींना श्रीमद भगवद्गीतेवर टीका करण्याच्या आधी आपली प्रस्तावना मांडली. प्रस्तावना मांडल्यानंतर पहिल्या अध्यायामधली कोणती ओवी हो? कोणती ओवी? सोरवडा. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय सरस्वती आत्मरूपा. पहिले कुणाचं अनुसंधान घेतलं व? ओम नमोजी आद्य. ओम नमोजी आद्य. ओम नमो कोण आहे? हा, आता लक्षात आलं तुमच्या. ज्ञानोबा आहे ना, पहिलं अनुसंधान कुणाचं घेतलं? वयाचं घेतलं. मग दुसरी बाबी देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवदारी जिजो. काय गोड व्हावे यार, असं वाटतं हे व्हावे याच चालीमध्ये म्हणत जावा काय. मन प्रसन्न होतं महाराज. मग दुसरी ओवी घेतली गणेशाची. गणेश हा ज्ञान देवता आहे, बुद्धी देवता आहे. पण ज्ञानोबा अजून एक ठिकाणी करतो. ओम नम शिवाय कावड घेतली खांदी. 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 हे मिळाली संत मातीच्या चरण वंदिरे. मिळाली संत मातीच्या चरण वंदिरे. ओम नमो शिवाय कावड घेतली खांदी भौतिक गर्दी संत मांदे. हा नाही ते पुढचे त्याच्या पुढं नाही लिहायचं आपल्याला. हेच भोलेचं वर्णन करायचं ते शेवटला सांगायचं. ज्ञानोबा यांना आपल्या अभंगात असं सांगितलं. आणि नाथ महाराज एक भारुडामध्ये सांगताय. हरिहार कावड घेतली खांदी भौतिक गरजती संत मांदे. एका जनार्दनी कावडवरी भक्ती फरास तयावरी. नाथ महाराजांना वर्णन केलं. त्यानंतर तुकोबाराय वर्णन करतात. तुम्ही विश्वनाथ दीन रंकमी अनाथ कृपा कराल ते थोडे पाया पडलो बराडी. या सगळं संत महात्म्यानं वर्णन केलं. म्हणून एकनाथ महाराजांना वाटलं का बाबा हा खरोखर शिव भोळा आहे अभंगाचं. शिवा
माझे चित्ती महाराज पहिल्या चरणात सांगतात शिव भोळा आहे. भोळा आहे, पण तो कसा आहे? नामस्मरण भक्ती चिंतन भजन पूजन केलं तर भोळा आहे. भोळा म्हणजे भाविक, भोळा म्हणजे बावळट नाही. भोळा म्हणजे बावळट नाही. हा, मग तुम्हाला मी भावार्थामध्ये सांगून गेलो, तुम्ही त्याची भक्ती रागानं करा, तेगानं करा, कुठल्याही दृष्टीनं करा, पण तो तुम्हाला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. खूप मोठा दृष्टांत आहे. परंतु कसं आहे, आपल्याला वेळेच्या आत कीर्तन करायचं. आता वाजले 11:15. तो विस्तार सांगायचा म्हटल्यानंतर कमीत कमीला पाऊण तास लागेल. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. शिवाचं राहणं कुठे आहे? व स्मशानामध्ये. गज चर्मधारी स्मशानी राहिला, संगे भूत मेळा विराजित. शिव अंगावरती कपडा नाही, कातड ओढताय, गळ्यात दागिना नाही, सर्प गुंडाळताय. एखादा शिष्य नाही, सगळे भूत वेताळ. आणि तिसरा संघ ठेवला तो म्हणजे डोळा. कोण? तिसरा डोळा म्हणजे काम वासना जाळून टाकल्याने पुढे जाऊन बसले स्मशानी संगे भूत मेळा. शिवाचं राहणं ते एकच नितांत ठिकाणे, ते म्हणजे स्मशानभूमी. आणि त्या स्मशानभूमीत सगळे दिवसा लोक येतात. फक्त रात्रीचं एखाद्या व्यक्तीला म्हणायचं तुम्ही जाऊन पहा. जाल का? महाराज, माणूस जर एकदा वारला ना सकाळी 9 वाजता, तर लोक म्हणते उचला 12 वाजता. 12 वाजता जर वारला ना उचला 2 वाजता. 2 वाजता जर वारला ना उचला 4 वाजता. 4 वाजता वारल्या 6 वाजता. असंच एक जण वारलं, किती होईल? 8 वाजता. आणि मग 10 वाजता ते स्मशानभूमीत नेलं. त्याला अग्निदाग दिला. आता अग्निदाग दिल्यानंतर ओघण आलं म्हणून सांगतो बरं का. तसं बाकीचे खूप मोठे दृष्टांत ते बस मस्तुराचे अमुक तमुक हे ते. आता एवढा वेळ नाही आपल्याला, पण एक सामान्य दृष्टांत सांगतो. आणि ते स्मशानभूमीमध्ये आले, अग्निदाग दिला. अग्निदाग दिल्यानंतर मग जे सगळे स्वरे गणगोत आप्तिष्ट मित्र परिवार नातलग सगळे जमा झाले होते. परंतु जो तो ज्याच्या सोया होता सोयीच्या हिशोबाने निघून गेले. काही जवळचे होते नातलग ते थांबले. थांबल्यानंतर मग चर्चा करायला लागली, बुवा रामभाऊले चांगला होता, रामभाऊले चांगला होता. मेल्यावर सगळं म्हणते हो, मेल्यावर सगळ्याला चांगलं म्हणते. लय भारी माणूस होता. मग मग चर्चा करता करता काय काय म्हणते, हे बाजूवाल्यानं भाकरी आणली का बरी, बाजूवाल्यानं भाकरी आणल्या का पहा. कोणीच थांबत नाही महाराज. आणि असं बोलता 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 रात्रीचे 12-1 वाजले. आणि 12-1 वाजल्यावर एक म्हणे, का रे आपल्याला स्मशानभूमीत जावं लागेल. म्हणे कशाला? म्हणे ते जे प्रेत असतं ना त्याला सवारून द्यावा जावं लागतं. काय करावं लागतं? कशासाठी? कधी कधी तो जो शरीराचा अवयव जो असतो ना स्फोट झालेला असतो, त्याचा तो बाजूलाही पडू शकतो, म्हणून ते जावं लागतं. तर ते म्हणे मग रात्रीचे किती वाजले? मग 2 वाजले. तर म्हणे जाऊ आपण. नाही बा आपली डेअरिंग चालायची म्हणे एवढ्या रात्री. आता ते 100चं स्थान आहे तरी लोक घाबरतात. नितांत जागा आहे तरी तो घाबरतात. तर म्हणे आपली नाही डेअरिंग होणार म्हणे. तर मग जाऊ द्या सकाळचं जाऊ. नाही असं नाही बाबा म्हणे सकाळी सावडायचं आहे म्हणून. असं काय करतो? आणि मग त्याच्यात असं एखाद्या गावामध्ये येडं बागडं राहतेच, ते तिडच होतं. असं गप्पा कान लावून ऐकत राहते. तर म्हणा मी जातो, मी जाऊन सवारून देतो, मला काय देशान? तर म्हणा देईन तुला 10 रुपये. 2000 रुपये घेईन. हा म्हणे 2000 रुपये घेईन. म्हटलं याला 20 रुपयाची 2000 समजायला लागले म्हटलं. आणि मग 2000 म्हटल्यानंतर तर म्हणे एवढे पैसे घेते का? जा तुम्ही जा, मी नाही जाणार. आता नडलेले लोक असल्यावर मग द्यावंच लागत आहे ना. पोलीस एखाद्या ट्रॉफिक पोलिसांनी गाडी धरल्यानंतर आपल्याला सुपारीला जायचं म्हणल्यावर मग तिकडे 2000 काय 4 द्यावं लागत आहे ना. सुपारी सापडली पाहिजे ना. तू म्हणे बरं देतो 2000.
तो म्हणा नगद आता लगेच द्या म्हणून. काढली बोती लाल नोट दिली. पण बाकीच्याने चर्चा केली का रे हा जाईल याची शाश्वती का. तो म्हणे हा गाडशा हा सकाळी पहाटे जाऊन म्हणे ते करू शकतो प्रक्रिया. तो म्हणे मग आपण काय करू याच्या मागं मागं जाऊ म्हणा. काय म्हणे मागं मागं जाऊ. मग त्याच्याकडं मोठं असं मोठं दंडुकं दिलं लांब काठी. आणि काठी दिल्यानंतर मग त्याला जाऊ दिलं. आणि हे मागं मागं असे लपून चालले तर ते प्रेत सही सलामत जळलेलं होतं. सही सलामत जळलेलं होतं. गडी काही एवढा जाड नव्हता होता असा चुंगळा मुंगळा गेला जळून. आणि जळलेलं होतं. हे गेलं हे घाबरेल गेलं म्हणे. पण अरे का रे हा गेलाय तर याची निशाणी काय. तो म्हणे एखादी खुटी देऊ म्हणे. तिथं जायचं प्रेताच्या उशाला खुटी ठोकायची म्हणजे आम्हाला समजन का बाबा तू तिथं गेला सकाळी आम्हाला समजत. मग त्याच्याकडे एक खुटी निशाणी म्हणून दिली होती. आता हे तिथं गेलं घाबरला यानं काय केलं लगेच ते गेलं तिथं पाहिलं ते सगळं अंधार थोडा पडेल होता. थोडंफार लाल प्रकाश होता. गेलं घाई गडबडीमध्ये लेच गेला ती खुटी ठोकली. तर ठोकली नंतर जायला निघाला. धरलं ना मावाला नाही त्याचं धोतर धरलं. त्याचं धोतर धरल्यावर ते असं करायचं सोडत नाही कुठं. ते लागलं गागायला अरे मला वाचवा म्हणे. भूतानं धरलं. आता तिकडं कोण नाहीच ना. पण हे असे ना कानोसा घेत होते त्याच्या पाठी मागं होते. ते मोठल्या ना बोंबा मारायला लागलं. अरे वाचवा म्हणे. मेलो म्हणता पडलं उतानं पडल्यावर मग यांना आवाज आला हे त्याच्या जवळ आल्यानंतर म्हणते तिने ती बॅटरी गेली होती. हा पार पांढरा होईल डोळे उलटे करेल. आता हात होतो का नाही काय माहिती. ते जवळ गेले बाबा अरे मला वाचवलं मला धरलं म्हणे भूताने धरलं. मी एकाने त्याची बॅटरी लावून पाहिली. राम भाऊ म्हणे काय डोक्यात आहे का म्हणे खुटी कुठे ठोकली म्हणे कुठं तुझ्या भात्रात. माणूस आपल्या मनाचंच भूत तयार करतो महाराज. माणूस आपल्या मनाचंच भूत करतो. आणि शिव काय लाईत आपले शंकर भगवान काय लाईत होते भस्म उटी रुंड गज चर्म व्याघ्रम काय होतं भस्म उटी रुंड माळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा गज चर्म व्याघ्रंबर कंठी सोवे वासुकी हार. लाईट कायमचीच गेले घेणार आहे. माझ्या टायमाला असंच होते हो. ते जामगाव पास्त्याला असंच झालं. ते शिंदेवाडीला असंच झालं. त्या लाईटीचं मावलं काय वाकडे हे समजत नाही मला. बरं मी लाईट बिल बरं येतो ना असं नाही ना काही का सांग ना बाबा बरोबर आहे ना. तुमचं वय किती आता. हां 83. तुम्ही किती टाइम जेवा त्या नाही ना. त्या दिवशी तुम्हाला नुसती भाकर दाखवली तरी झोपली तुम्ही. वयाच्या अनुसार होते ना तसं नाही ना. काय करावं मग या ठिकाणी काय सांगायचं जाऊ द्या. माझा आवाज येतो तुम्हाला जाऊ द्या चला. काय होतं आपला विषय काय विषय होता आपला. हां भस्म उटी रुंड माळा. हां सांगा चला बरं. मग भस्म लावत होते पण ते भस्म कशाचे लावायचे चित्ताचे. कोणती चित्ता जे प्रेताची जी चित्ता असते ना ते लावत होते. तर लावत असल्या कारणानं आली बोलाईट.
ते भस्म लावायचे, ते चित्ताचे भस्म लावायचे. लावत असल्यानं कारणानं काय झालं, महाराज आता शंकर भगवानाला ते भस्म शोधण्यासाठी खूप परिक्रमा करावा लागायची. काय झालं, एक दिवस ते भस्म आणलं. भस्म असं चोळता चोळता त्याच्यातून एक खडा पडला आणि त्या खड्यातून एक असुर निर्माण झाला. असुर निर्माण झाला तर तो त्या असुराला लगेच असं रूप धारण करून मानव रूपामध्ये भगवंताला असं नमस्कार केला. देवा, तुमच्या कृपेने माझा जन्म झाला आहे, मला काहीतरी काम द्या. आता काम द्या म्हटल्यानंतर मग शंकर भगवानाने म्हटल्याला काय काम द्यावा. तो म्हणे एक काम कर बाबा, मला चित्ताभस्म घेऊन येत जाय. काय म्हणे, चित्ताभस्म घेऊन येत जाय. ठीक आहे म्हणे. मग चित्ताभस्माचं काम दिलं. मग काम दिल्यानंतर आता पण त्यांनी सांगितलं भगवंताने की बाबा ताजं भस्म पाहिजे. ज्या ठिकाणी समजा अग्निदाग दिलाय तिथलंच आणायचं. तू मग 4-5 दिवसाचं शिळा असेल ते चालणार नाही. ठीक आहे देवा. मग तो भस्मासूर फिरू लागला, गणगण करू लागला. जन्म खूप आहे पण मरण कमी आहे. त्याच्यामुळे त्याची भ्रमंती होऊ लागली. वैतागला, त्यागला, रागला आणि एक दिवस शिवशंभूपाशी गेला, शंकरापाशी, आणि भगवंताला म्हटलं देवा, तुमचं हे ताजं भस्म गावसायला खूप अवघड पडत आहे. म्हटलं लय भटकंती करावं लागते देवा, काहीतरी वर द्या. वर द्या म्हटल्यानंतर काय वर द्यावं म्हणे. काय वर देऊ, मी ज्याच्या डोक्या हात ठेवील त्याचं भस्म झालं पाहिजे. ती बाजूला ती पत्नी होती, कोण, उमापती. ती म्हणे देवा येडेपणा करू नका, हा तुमचं काम करीन म्हण. तर म्हण नाही जाऊ दे, वन फिरतो, येड्यावानी करू नका, हा आपल्या बैलगाडी घेऊन खड्यावर येईल, आपल्याला घेऊन जाईल. नको जाऊ दे ग बोळा, काय करावं बाबा. त्याला दिला वर. आता तो फार मोठा इतिहास आहे. मग तो भस्मासूर मृत्यू लोकांमध्ये आला. आल्यानंतर जे साधू संत महात्मे ओम नामाचा जप करीत होते, ध्यान धारणा करत होत्या, तर तो काय करू लागला, हे मरत नव्हते लवकर. पहिले लोक म्हणायचे 2-2 हजार लोक जागायचे, ते मरत नसो ना. कारण का नामाची ताकद तेवढी प्रबळ होती ना. यानं काय केलं, जे डोंगराच्या कडेला कुठं समजा तपश्चर्यासाठी बसले का तिथं जायचं आणि त्यांच्या डोक्यात हात ठेवायचा. खाली आला का 5-25 जण जाऊनच टाकायचा. बरं का, ते भयभीत झाले. ते साधू संत महात्मे राजे रजवाडे भयभीत झाले. भयभीत झाले, ते घाबरले, त्यांची तपश्चर्या सुटली. ओम शिव नामही विसरले ते. कारण का मृत्यू हा एवढा डेंजर आहे, सगळे लोक घाबरतात. म्हणून काय सांगू महाराज, ते भयभीत झाले. भयभीत झाल्यानंतर मग तेच साधू संत महात्मे साधू संत भोळ्याकडे गेल्यानंतर त्यांना सांगितलं देवा, आम्ही तुमच्याच नामाचा जप करतोय, तुम्हीच आमच्या पाठीमागं वैरी लावून दिला आहे. म्हटलं कोण, तो भस्मासूर. अहो तो खाली आला का 5-25 चांगलीच घेऊन जातो म्हणे. अरे म्हणे पण मी त्याला असं नव्हतं वर दिलं म्हणे. कसं दिलं तर, जे वयोवृद्ध झालेले, जे रोगानं पीडित झालेले, जे कोमात गेले त्यांच्या डोक्यावर हात ठेव. अहो ते तसेच पडेले पण चांगलेच घेऊन चालला बरं का. तो म्हणा असं का, त्या उड्यात भस्मासूर भस्म घेऊन येत होता आणि हे सांगत होते यांना पाहिलं, हे का कळी लावायला आले काय नो, पाहतो तुमच्याकडे उद्या. हे तू म्हणा आलाय, तो म्हणा आलाय, कारण त्याला अधिकार तेवढा होता ना. तो आलाय म्हणून हे तर उठून पळायला लागली बरं का. थांबा म्हणून उद्या पाहतो तुमच्याकडे कळी लावायला आले का. मग शंकर भगवान म्हणतात, अरे भस्मासूर, तुला काय वर दिला होता. वायुवृत्त जे रोगांना पीडित झालेले आहे, जे मरत नाही, खितपत पडलेले, त्यांच्या डोक्यावर हात ठेवायचा का तू माझ्याच नामात हारकाच्या डोक्यावरती हात ठेवतो. ए जोगड्या, तवाला काय पाहिजे, तुझ्या डोक्यावर हात ठेवी असं म्हटल्यावर सरकला पुढं. कुणाच्या, माझ्या नाही, शंकर भगवानाच्या. असा हात पुढं करायला शंकर भगवान पळाले. पळाल्यानंतर फार ते दिनक्रमी काय, शंकर भगवान पुढे, भस्मासूर मागे. असं करता 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 शंकर भगवान गुप्त व्हायचे, परत प्रगट व्हायचे. भस्मासूर त्यांच्या मागच. काय करावा, शेवट भयानं भेवानं शंकर भगवान इकडे तिकडे लपू लागले. आणि मग शेवट उमापती विष्णू भगवानकडे गेले आणि देवा म्हटलं, या भोळ्याला वाचवा म्हटलं. सगळं न्याय देवता हा तुम्हीच आहे म्हटलं. काय हा भोळा तो भोळा म्हणे, हा कुडा सया करतो. मी त्याला तेव्हा सांगितलं होतं का तुम्ही हे करू नका, हे देऊ नका, पण नाही ऐकलं. त्यानं आता बैलगाडी जुतली म्हणत. तो
तो म्हणतो का उमापतीच घेऊन जायची, इथपर्यंत मजल गेली. काय सांग, एक हात तुमच्याकडे दिले, याला सोडवा. मग भगवान विष्णूनं कुणाचं रूप प्रगट केलं, धारण केलं? नारीचं, एक नर्तिकाचं, मोहिनीचं रूप धारण केलं. आणि रूप धारण केल्यानंतर अशी वन जंगल होती, त्या जंगलामध्ये एका वडाच्या झाडाखाली ती नृत्यांगना करत होती. नृत्यांगना करत असल्या कारणानं काय झालं महाराज, नृत्यांगन करता 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 खूप लावण्यकर, सुंदर, मोहक. पण याला एक लालसा लागली होती, आपण शंकर भगवानाचं भस्म करू आणि उमापती आपल्या स्वाधीन करून घेऊ, याची इथपर्यंत मजल गेली होती. पण ही एवढी सुंदर दिसली ना, तो भांबावून गेला. तो म्हणे ही तर लय सुंदर दिसते म्हणे. तिला विचारलं तू कोण आहे? म्हणे मी सुंदरी आहे. मग इथं कशासाठी? म्हणे या जंगलामध्ये, या झाडाखाली, वडाच्या. तो म्हणे हे वड माझं आराध्य दैवत आहे म्हणे, त्या झाडाखाली येऊन मी नृत्यांगना करते. बरं म्हणे लग्न करणार? म्हणे मग करीन ना. मग तुला जोडीदार कसा? मला जोडीदाराशी काय घेणं नाही, कसं असू द्या, फक्त तो माझ्यासारखा नृत्य केला पाहिजे, मी त्याच्या संग लग्न करीन. ते म्हणे पण माझ्या संघर्ष करील म्हणे, पण मला हे नृत्यांगना येत नाही ना. ते म्हणे मी शिकवेल ना. मग चालेल म्हणे. मग चालेल म्हटल्यानंतर मग ती एक एक स्टेप करायला, थिन त थिन त दा दा थिन किट किट धिन अधिन. चाललं चला सर, त्याचा तो जो शास्त्रीय डान्स आला ना, ती अशी केली का तो असं करायचा. हां 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 सोपं आहे, हां सोपं आहे. हां हां हे नाक डान्स, हां असं करता करता हां 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 जेव्हा असा हात गेला कुणाचा, बस मासुराचा भस्म जागीच. एवढा हा भोळा आहे काय, म्हणून हा एवढा भोळा नाही का. कैलासीचा देवा भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देवा भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देवा भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देवा भोळा चक्रवर्ती. पार्वतीचा पती योगी राजा, पार्वतीचा पती योगी राजा, तयाची बाई माझे दंडवत, तयाची बाई माझे दंडवत. पार्वतीचा पती योगी राजा, पार्वतीचा पती योगी राजा, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, तयाच्या पायी माझे दंडवत घडो आणि चित्त जडो ना मी. कारण का कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती धारण केले, म्हणून एकनाथ महाराज त्या मुखातून दुसऱ्या चरणात सांगताय. What?
शिवनाम तयानवादी क्रोध काम. त्याकरता त्या वाचीनं काय केलं पाहिजे? देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. काय एकनाथ मला सांगता, वाचा नव्हे लाभ जळो त्याचे जिने यातना भोग यमपुरी, नाही का? घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे हो, वाचे वरता शिवनाम तयानवाधी क्रोध काम. त्याला कुठल्या गोष्टीची क्रोध काम बाधा बाधत नाही. आता तो क्रोध काम हे खूप दृष्टांतप्रमाणे, एवढा वेळ बी नाही आपला, कारण कसं आता 11 वाजता आले. विठोबार शिवनाम तयानवादी क्रोध काम. कुठल्या गोष्टीचा क्रोध बांधणार नाही, कामही बांधणार नाही, कारण काम बी खूप प्रबळ आहे, क्रोध बी खूप प्रबळ आहे, त्याला प्रमाण आहे, पण एवढी वेळ नाही. म्हणून ह्या गोष्टी आपण आपल्या कंट्रोलमध्ये जर धरल्या तर आपल्याला 4 पुरुषार्थ निर्माण होतात. त्या म्हणजे धर्मार्थ काम धर्म अर्थ काम मोक्ष सेव देखता प्रत्यक्ष. आपण नामचिंतन भजन नामस्मरण केलं तर या गोष्टी आपल्याला प्रत्यक्षाने समजून येतात. धर्म म्हणजे काय? धर्म धर्माचे पालन करणे, धर्म आणि अर्थ जोडून या. धन उत्तम व्यवहार उदास उत्तमची गती उत्तम भोगील. धर्म अर्थ काम हेची आम्हा करणे, बीज वाढवावे. धर्म अर्थ काम मोक्ष मोक्ष आम्हा घरी, कामारीते दासी होय सांगू असे तुका म्हणे. या गोष्टी आपल्याकडे प्रवक्षणे मिळतात. मिळाल्यानंतर मला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबांनो तुम्ही कुठल्याही प्रसंगात जरी असले, कुठल्याही समयामध्ये जरी असले, तुम्हाला कुठल्याही गोष्टीची भीव बाधा राहणार नाही. म्हणून नाथ महाराजांना असं सवयपणे सांगितलं, एका जनाधारी सेवा, एका जनाधारी सेवा,
निवारे कळी काळाचे भेव, तू कळी काळाला दूर सारवतो. कारण का तुझ्या नामाचे प्रबळ बळ, माथा नुदविते कळी काळ, चारी मुक्ती केवळ होती निश्चळ. निजदास एकनाथ महाराज भागवतामध्ये वर्णन करतात का तुझं नाम एवढं श्रेष्ठ आहे देवा. म्हणून या ठिकाणी मार्कंडेय ऋषींचा दाखले आलेला आहे. खूप मोठा विस्तार आहे पण आपली वेळ संपलेली आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला थोडी जरा मूर्खव्याधींची थोडी कथा सांगावं लागेल. 5 मिनिटं 10 मिनिटं आहे. 11 वाजले. कारण कसं राहते 11 वाजल्यानंतर एवढं कीर्तन चालेल तर ते 1-2 जण झोपलेच केव्हा ना. 12 वाजेपर्यंत भजन करायला पाहिजे. 12 वाजेपर्यंत भजन करायला पाहिजे. कारण का शिवरात्रीचं महत्त्वच तेवढं श्रेष्ठ आहे. वर्षातून एकदा येतं, सगळं पाप धुवून जातं. जशी एकदा पाऊस मोठा आला ना सगळ्या नदी नाल्या साफ होऊन जातात, तशी ही महाशिवरात्र महाराज. हे नामस्मरण घडायलाच पाहिजे. नामे कळी काळाशी धाक, हेम दत्ता मिळे भीक, शिवनाम गरजे देग पळे निशंक जन्म मृत्यू. त्या ठिकाणी जन्म मृत्यू सुद्धा पळून जाते नाही का. या ठिकाणी एक कथा आलेली आहे. थोडक्या अभावार्थ सांगतो आणि आपली सेवा समृद्ध करतो. एक मूर्खव्याधी, त्याला कोणी चंड म्हणतात, कोणी भिल म्हणतात. मूर्खव्याधीची कथा आलेली आहे. शिवरात्रीचा पर्व काळ होता आणि त्या पर्व काळामध्ये त्याची दिनक्रमिका ही होती महाराज. रोज सकाळी उठल्यानंतर बाण घ्यायचा, आपल्या बाण्यामधले भाते घ्यायचे आणि शिकारीसाठी जायचं. शिकारी कशाची शिकारी, जनावरांची शिकार करायची. ती शिकार मारून घरी आणायची आणि आपल्याला एकला बायाला खाऊ घालायची. ही दिनक्रमिका त्याची उपजीविका राहायची. तर त्या दिवशी शिवरात्र होती आणि शिवरात्र असल्या कारणानं काय झालं, महाराज गावाच्या वरतीला साईडला असं सुंदरपैकी दगडाचं मंदिर होतं आणि त्या मंदिरात खूप मोठा गजर चाललेला होता, भजन चाललेलं होतं, पूजन चाललेलं होतं, नामस्मरण चाललेलं होतं. सुंदरपैकी असं हारांनी सजवलेलं होतं. आजूबाजूला दीप ज्योत प्रज्वलित केलेली होती आणि हा सकाळीच निघालेला होता. मोठा असा आरडाओरडा चालू होता. हर हर महादेव, शिव शिव शंकर अमुक्तम, असं देवाचं भजन चालू होतं बोलायचं. आणि हा त्या रस्त्यानं जात होता. जात असल्या कारणाने त्यानं बघितलं हे लोक येड बागड्यावानी काय अशी वरडायली म्हणा. यांना काय कामधंदे आहे का नाही म्हटलं. आज काय झालंय म्हणे. कोण म्हणत तो व्याधी म्हटला. बरोबर ना, सांगत चला माझं. तर मग तो त्या मंदिरापाशी आला. तो म्हणे, मग त्याने असं थोडा दुखून पाहिलं. तो म्हणे आतूनही दगड आहे आणि बाहेरूनही दगड आहे. मग हे कशाचा नामघोष करते नाही का, हे कशाचा नामघोष करते. आता पिंड जर बघितलं तर ती कशी गोल आणि भुई समान आहे ना. तशी एखादी प्रतिमा असते, मूर्ती असते तर म्हणतो बा हा इकडं मंदिर आहे, रामपूरभुजी हनुमंतरायांचं कुणाचं असं बा. तर म्हटलं आतही दगड आणि बाहेर दगड आहे. या दगडामध्ये हे दगडासारखी बोंबा मारते म्हणे. काय बोंबा मारते म्हणे, हर हर शिव शिव, हर हर शिव शिव. तो असा म्हणू लागला आणि म्हणू लागला आणि त्याने अशी प्रदक्षिणा घातली ना आपल्या दिनक्रमिकेसाठी. तो जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये गेल्यानंतर तो शिकार मारण्यासाठी शोधण्यासाठी गेल्यानंतर दिवसभरात त्याला शिकार भेटली नाही. न भेटल्यामुळं पण त्याने एक पण केला होता का आज मी शिकार करूनच जाणार, निश्चय केला होता. हे लोक किती बॉम्बा मारू द्या पण त्याच्या मुखातून यार आडवेच मला लागले शिव शिव, हर हर शिव शिव. या लोकांचीच पणुती लागल्या काय मला. तो घडी घडी म्हणायचं का हर हर शिव शिव. तसं त्या गाणं कसं म्हणतो ते डोक्यात गुंतं ना कधी कधी. जसं माणूस गाडी चाललं ना, गाडीवर जर एखादा सर्प आडवा गेला, जर सर्पानं समजा आपल्या गाडी उफाळी मारली ना, तो पाहुणा त्या गावापर्यंत जाऊच तो रे ना तिच्या डोक्यात तेच राहते. सर्पानं उफाळी मारली. तू जरी पाहुण्या संग बोलत असला तरी सर्पाना वाचलो गाड्या. तसं ते हर हर शिव शिव या लोकांचं नाट लागलं. नाट लागला असं म्हटल्यानंतर मग महाराज काय झालं, संध्याकाळ व्हायला आली, शिकार सापडली नाही.
सरोवर म्हणजे एक अशी नदी होती छोटी. त्या छोटी नदीच्या कडेला साध्या भाषेत बोलतो झाडं झुडपं होते. तिथं एक असं महाविष्णू भगवंत यांनी अशी आपला शिवशंभूची अशी पिंड त्या ठिकाणी ठेवलेली, अर्थात रवलेली होती, हा म्हणायला हरकत नाही, स्थापना केलेली होती. आणि त्याच्यावरती पानपाचोळा पडलेला होता, याला काय माहिती. आणि मग त्या पिंडीला खेटून असं बेलाचं झाड होतं, काही झाडं होती. मग यानं काय केलं, म्हटलं आपण आता खाली नाही थांबायचं, एखाद्या झाडावर बसू. झाडावर बसल्यावर मग संध्याकाळच्या वेळेस कुणीतरी एखादं पक्षी आपलं प्राणी येईल, प्राणी आला म्हणजे आपण त्याची शिकार करून जाऊ. अशा हिशोबानं तो तिथं त्या झाडावर त्या दगडावर पाय ठेवून चढला. त्या पिंडीवर पाय ठेवली, झाडावर चढला. झाडावर चढून त्या बेचकाळ्यामध्ये बसला. माणूस कसं राहतं, समजा एखाद्या टायमाला सप्त्याला जरी गेलं तरी लोक समजा कधी कधी खडे करतील, चट्याच्या काड्याच काढतील, सवय ती. तसं माणूस शांत राहत नाही. मग त्यानं काय केलं, शिकार व्यवस्थित टाइमपास म्हणून त्याने एक ते पानफूल तोडायचं, खाली टाकायचं. पानफूल तोडायचं, त्याला काय माहिती बेलाचं का काय, ते बेल होते, बेले टाकायचं. ते पान फुलं त्या शंकराच्या पिंडीवर पडायची. पडत असल्या कारणानं असे 12-1 वाजले. 12-1 वाजल्यानंतर म्हणजे एक गर्भीण हरीण आली त्या ठिकाणी. गर्भीण हरीण आल्यानंतर तिनं बघितलं, कारण रात्रीच्या प्रहरी जनावरांचे डोळे असे चमकतात. तुम्ही बैलांचे घ्या, गायींचे घ्या, कोणाचे घ्या, प्राण्यांचे, ते चमकले. याला दिसल्यावर ती गर्भीण पाण्यापाशी येत होती पाणी पिण्याच्या शोधाने. यानं बघितलं, यांनी भात्यातला बाण काढला आणि बाणाला लावल्यानंतर तेवढ्यात तिला वाचा फुटली. म्हणे, अरे पारदे दादा, का म्हणून मला मारतो तू? मी काय पाप केलं, काय तुझं बिघडलंय? अरे म्हटलं, माझी उपजीविका आहे, मला तुम्हाला मारलं जर नाही तर माझं पोट कसं काय चाललं, माझे पोरं लेकरं बाळ कशी काय जगतील म्हणे. तिला वाचा फुटल्यानंतर ती बोलायला लागली. बोलल्यानंतर तिनं बराचसा याला उपदेश केला, बरीचशी काय दाखले दिले, शिवलेल्या अमृतामध्ये आलेले, एवढं मी काय सांगत नाही. पण तिनं एकच सांगितलं, तू एक पशुच्या रूपात या ठिकाणी अवतरलेली आहे आणि तू मनुष्याची भाषा बोलते, हे ज्ञान तुला कसं काय? मग तिनं सांगितलं, ज्या वेळेस कशाचं मंथन झालं, समुद्राचं मंथन झालं ना, त्या मंथनामध्ये किती निघाले होते? 14 रत्न. त्या रत्नापैकी आमचं रत्न म्हणजे असं का, ती कोण सगळ्यात सुंदर कोण होती? अप्सरा म्हणजे रंभा ना. हा, तर ती मी रंभा आहे. आणि काय झालं म्हटलं, ज्या वेळेस आम्ही पण शिव शंभूचे पाईक होतो, भजन पूजन नामस्मरण ध्यान धारणा करत होतो, परंतु काम वासना भरकटली आणि एक हरण्या म्हणून असुर नावाचा एक महापुरुष भेटला आणि त्याच्या नादाला लागून मी हे सगळं ध्यान धारणा सोडली, त्याच्या मागं लागली, मदिरा पान करू लागली, सगळं चिंतन सोडलं. अनेक दिवस तो हरण्या शिकार करायला गेला. शिकार करायला गेल्यानंतर मग मला वाटलं, चला बया कैलास पर्वतावरती जावं आणि शिवशंभूचं दर्शन घ्यावं. तेव्हा ती तिथं गेली तर शिवशंभूने तिला तिथंच थांबवलं, तू वर चढू नको, वर चढायच्या लायकीची नाही. म्हटलं काय, तू एक वाईट विचाराच्या वाईट व्यक्तीच्या नादी लागून तू आयुष्य तर बर्बाद केलं, भंग केला, तू त्या पात्रतेची नाही. मग देवाने शाप दिला, जा मूर्ती लोकांमध्ये आणि तू हरणाच्या रूपानेच तुम्ही हे सगळ्या गोष्टी करत बसा. तू तुझ्या सख्या जेवढ्या होत्या ना अप्सरा त्या सुद्धा, असा शाप दिला. पण तिला चिंता पडल्यानंतर मग तिनं काय केलं, आता उपशाप मागवला. देवा चुकलं माझ्याकडनं, काहीतरी उपशाप द्या, माफी करा, काहीतरी उपशाप द्या. उपशाप म्हणून तुम्ही या मूर्ती लोकांमध्ये 12 वर्षानंतर कुणीतरी एक ग्रस्त भेटाल आणि त्यांच्याकडून तो उपशाप मुक्त होईल. पुढचं काय सांगितलं ना. मग असं म्हटल्यानंतर ती गर्भीण बोलते, हरणी का मी घरी जाते, प्रस्तुत होते, बाळाला जन्म देते आणि मग मी इथे येते. आल्यानंतर तू खुशाल खाय बाबा. त्याचा विश्वास पटला, जाऊ दे बाबा. गेले. त्याच्यानंतर दुसरी एक हरीण आली. मग ती आल्यानंतर परत यांना बाण लावला. तिने तीच प्रतिक्रिया मांडली, कमी माझ्या पती मिळण्यासाठी चाललेले आहे, हा दोष तुला लागन बाबांनो, तू त्याच जन्माला जाशील.
मग त्याच्याकरता मी तो संग करून येते, कुशाल मला मार. तिसरी हरिण आली, तिसरा आपला हा हरणे आला, मुर्गा आला, आणि तो आल्यानंतर मग त्याच्यावरती बाण काढला. तोही बोलला का बाबा मला माझ्या मुला बाळासंग भेटू दे, 2 सुखाच्या गोष्टी करू दे, त्यानंतर तू खुशाल मला मार आणि खाऊन टाक. आता फार मोठा विस्तार मी एवढं सांगत नाही. मग 4थ्या क्रमांकाला एक हरणी, म्हणजे ती अर्थात पिलांचीच हरणी आली. आल्यानंतर ती पाणी प्यायला आली. सकाळचे कमीत कमी 5-5:30चा टाइम होत होता. मला खूप तहान लागलेला आहे, माझ्या कासेमध्ये दूध नाही येऊ राहिले, म्हणून मी या पाण्यासाठी त्रस्त झालेले आई इथं आलेले आहे. तर मला पाणी पिऊ दे, माझ्या पिलांना पाडसाना पाजून मी तुझ्याकडे येते म्हटल्यानंतर तेवढ्या सगळे जेवढे होते ना, जे त्यांचे सगळे सोयरे अर्थात भावमंद, ते 3 चौघी ते हरिण एका ठिकाणी गोळा झाले. आणि गोळा झाल्यानंतर महाराज मग ते मोठं हरिण म्हणतंय मला मार बाळ, मला पहिलं मार, मी मुक्त होईल. ती पाडसाई म्हणतंय, हरिणे म्हणती, ती गरबी नाही म्हणते. सगळ्यांची एकच वाक्य रचना निघू लागली. हात भ्रमित झाला. हा भ्रमित झाल्यानंतर हा भ्रांतीमध्ये पडला. हे काय मी ऐकतोय, हे काय मी बघतोय. जो तो म्हणतो मला मार, मला मार, मला मार. सगळे लोक मरायला घाबरत, हे मरायलाच घाबरत नाही म्हणे. मग त्याने मनोमन चिंतन केलं, म्हटलं ही साधी सोपी लीला नाही, ही भगवंताची लीला आहे. मग त्याच्या जीवनात जेवढं पाप झालेलं होतं ते एक पत्त्यानं ते निरसून गेलं महाराज. आणि तो धीरे धीरे त्याला मनुष्यपणा निर्माण झाला. सत्य समजलं. सत्य समजल्यानंतर ते म्हटलं मग मी तुम्हाला सोडून दिल्या, मला काय भेटलं म्हणे, साक्षात तुला देव येईन न्यायला. असं म्हणतच काय सांगता महाराज, विष्णू भगवंताचं विमान आलं, ते दूत आले. आल्यानंतर त्यावेळेस तो पहारदी त्या विमानामध्ये बसला. आणि हे जे होते ना, कोण, गरबीन, हरणी, हरण्या, हे 3 चौघही काय झाले, प्रत्येक पहिल्या रूपात अर्थात त्या सुंदरी झाल्या आणि त्या सुद्धा विमानामध्ये बसल्या. अशी ही मूर्ग व्याधीची कथा आहे. ज्ञानेश्वर शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवना मतयाने वादी क्रोध काम धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष एका जनादनी शिव निवारी कळे काळाचे देव वाचे वदता शिवना मतयान वादी क्रोध काम यथाविधी यथामती यथा सावकाश धावत्या वेगामध्ये मी सेवा करण्याचा प्रयत्न केला. जसं भगवान परमात्मा या अभंगावरती मला बोलण्याची बोली दिली, त्याप्रमाणे मी हा अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. तसेच या ठिकाणी आधी करून आपल्याच केपानगरचे सुंदरपैकी मृदंग वाजवणारे आकाश राजगुरू, तसेच आमच्या संघ आलेले आपले चांगले तुमच्याच इलाक्यामध्ये म्हणायला काय हरकत नाही, शिवाजी महाराज सानप, त्यांच्या संगती आळंदीचे आकाश महाराज, तसेच त्यानंतर आधी करून आमचे चोपदार, भालदार, गावकरी मंडळी, तुमचं आमचं बऱ्याच ठिकाणी परिचय झालेला आहे. प्रवचनाला काय मासतोच मी, आज तुमचं प्रत्यक्षात दर्शन झालं, कीर्तन रूपी बरं का. असं तुम्हा सगळ्यांचेही आभार मानतो का कमीत कमी तुम्ही मला कमीत कमी 2 तास सहन करून घेतलं. सहन करून नाही घेते. असं की करेली कट वाकडे कनित देव जाणे, पायाच्या प्रसाद एकाही बोलिले मिळवले. बाबांनो काय गोष्टी विनोदानं बोल असेल ते सोडून दे, जे चांगलं असेल ते घ्या, जे वेडं वाकडं असेल ते मला देऊन टाका. असो या ठिकाणी आपलं साऊंड सिस्टीम पण सुंदर दिली महाराज. एवढ्या हॉलमध्ये आवाज क्लिअर नाही होत, पण तुम्ही खूप क्लिअर केला महाराज. तुमचं मलाही धन्यवाद आणि गावकऱ्यांनाही धन्यवाद. असो या ठिकाणी आपण सेवेला विराम देत आहे. तुम्हा ग्रामस्थांचं मी सहकार्य नाही अर्थात ऋणी निवेश करतो. जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल.
महाशिवरात्रीच्या आजच्या या पर्वावरती या ठिकाणी निवृत्ती महाराज आव्हान हिवरकर यांनी सुसव्याच्या भाषेमध्ये आज संपूर्ण केलं. त्यांचं प्रथमतः दोन्ही गावच्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन, हार्दिक असे धन्यवाद. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती वाचे वदता शिवनाम तयाना बाधित रोधका या ओळीवरती त्यांनी मनातील विकल्प आपले कमी कशी करता येतील आणि येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला चांगले दिवस कसे येतील, धर्म वाढवण्यासाठी कर्म कशी करायची याचं या ठिकाणी सखोल असं मार्गदर्शन करतं. त्याबद्दल पुन्हा त्यांचे आभार मानतो आणि संकीर्तन संपलं असं